तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी चारुहास सरांना विचारत असतात की सकाळी तुम्ही कुठे गेला होता, कारण जेव्हा मी या रूममध्ये आले तेव्हा तुम्ही इथे नव्हता. त्यावर चारुहास सर म्हणतात की कुठे जाणार, इथेच बाहेर होतो कुठेतरी. आणि त्यावर आजी काळजीने विचारतात की बाहेर म्हणजे कुठे आणि तुम्ही बाहेर कोणासोबत गेला होता. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की आई खरं तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. आणि मग ते आजींना सांगतात की तुम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी अक्षराच्या आईवडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. आणि ते ऐकून आजींना खूप आनंद होतो. मात्र चारुहास सर त्यांना म्हणतात की आई प्लीज सावकाश बोला, जर भुवनेश्वरीने हे ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मग आजी त्यांना विचारतात की नक्की काय झालं, ते येत आहेत ना आपल्या घरी भुवीसोबत बोलायला. आणि त्यावर चारुहास सर त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. ते म्हणत असतात की मी अक्षराच्या आईवडिलांसोबत बोललो, त्यांना समजावलं, त्यांना घरी येऊन भुवनेश्वरीसोबत बोलायची विनंती केली. पण आता नेमकं काय होतंय काही माहीत नाही, कारण ते हो सुद्धा बोलले नाहीत आणि नाही सुद्धा नाही. आणि ते ऐकून आजी देखील काळजीत पडतात. तर चारुहास सर आजींना सांगतात की खरं तर अक्षरानेच त्यांना गळ घातली होती की तुम्ही त्या घरी जाऊन भुवनेश्वरी मॅडमसमोर हात जोडायचे नाहीत, आणि म्हणूनच इतके दिवस ते गप्प राहिले. आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. मात्र चारुहास सर त्यांना सांगतात की मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले आहेत. आता यापुढील सगळं अक्षराच्या आईवडिलांच्याच हातात आहे. जर ते इथे येऊन भुवनेश्वरीसोबत बोलले तर सगळं काही ठीक होईल आणि अक्षरा पुन्हा या घरात येईल. आणि त्यावर आजी म्हणते की काळजी करू नका, असंच घडेल. आणि मग त्यानंतर त्या तेथून निघून जातात. तर दुसरीकडे इरा निखिलला जाऊन भेटते. ती निखिलला म्हणत असते की मी आईबाबांनासुद्धा समजावून सांगितलं, तुझे आईबाबासुद्धा आमच्या घरी आले, पण तरीसुद्धा काहीच फरक पडला नाही. ती अक्षरा अजूनही घरात आहे, काय करावं तेच मला सुचत नाही. आणि त्यामुळे निखिलसुद्धा खूप चिडतो. तो इराला म्हणतो की तुझ्या लक्षात येते का, माझी पगारवाढ हळूहळू कमी होत चालली आहे. जर तुला काही जमत नसेल तर तसं मला सांग, निदान मी ही आशा तरी सोडून देईल, कारण अशा आशेवर जगणं आता मला असह्य होते. त्यावर इरा म्हणते की अरे मी सुद्धा प्रयत्न करतच आहे ना, पण ती माझी मोठी बहीण आहे, त्यामुळे माझ्यावर काही लिमिटेशन्स येत आहेत. मात्र निखिल म्हणतो की इरा अगं तूच त्या घरात तिच्यासोबत राहते ना, मग तूच तिला घराबाहेर काढायला हवं. मात्र इरा वैतागून म्हणत असते की आता मी काय त्या अधिपतींसारखी तिच्या हाताला धरून तिला घराबाहेर तर काढू शकत नाही ना, आणि जरी मी तसं केलं तरी ती पुन्हा अधिपतींच्याच घरात जाईल, मग तर सगळंच मुसळकेरात. काय करायचं तेच सुचत नाही आहे. आता या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. आणि त्यामुळे निखिल चिडून म्हणतो की ठीक आहे, आता जे काही करायचं आहे ते मी करेल. त्यामुळे इरा घाबरून त्याला विचारते की नक्की काय करणार आहेस तू. आणि त्यावर निखिल म्हणतो की तुझ्या ताईला तिचा स्वाभिमान खूप प्रिय आहे ना, मग आता त्याच स्वाभिमानाचा वापर करून आपण तिला घराबाहेर काढूयात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. तर अक्षराचे आईबाबासुद्धा तयार होत असतात. अक्षरा त्यांना विचारते की तुम्ही नेमके कुठे चालला आहात. मात्र ते दोघेही कुठे नाही असं म्हणत विषय टाळत असतात. त्यामुळे अक्षरा त्यांना विचारते की प्लीज मला सांगा नेमकं काय झाले, तुम्ही माझ्यापासून का लपवताय. आणि मग त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की अगं आम्ही तुझ्यापासून काही लपवत नाही आहे, आम्ही फक्त बाहेर फिरायला जाणार होतो. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते. ती म्हणते मग यात काय लपवायचं. त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की अगं तसं नाही, पण तुला असं वाटलं असतं की या वयामध्ये हे कुठे फिरायला जाणार. आणि त्यावर अक्षरा म्हणते की आई बाबा मला असं काही वाटलं नसतं, पण तुम्ही नेमके कुठे जाणार आहात. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते मंदिरात, तर बाबा म्हणतात घरी. आणि मग त्यानंतर ते सारवासारव करत म्हणतात की आत्ता आम्ही घरी आहोत, पण थोड्या वेळाने देवीच्या मंदिरात जाणार आहोत तिला साकडं घालण्यासाठी. त्यावर अक्षरा विचारते कशासाठी साकडं घालणार आहात तुम्ही. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते की आता आमचं काय राहिलं आहे, आम्ही देवीला साकडं आमच्या मुलींच्या संसारासाठीच घालणार आहोत. आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुम्ही इराच्या संसारासाठी देवीला साकडं घाला, आणि जर माझ्यासाठी काही मागायचंच असेल तर माझा फुलपगारे सरांशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट होऊ दे असं देवीला सांगा. आणि त्यावर अक्षराचे आई बाबा तिला समजावतात की आता तू पुन्हा या मार्गाला जाऊ नको. पण अक्षरा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की त्या दिवशी फुलपगारे सर सगळ्यांसमोर खोटे बोलले, मात्र मला सत्य परिस्थिती सगळ्यांना सांगायची आहे. त्यावर अक्षराचे आई बाबा तिला समजावतात की जरी फुलपगारे सरांनी तुला सत्य सांगितलं तरी जेव्हा ते सगळ्यांसमोर येतील तेव्हा ते सत्य सांगणार नाही, आणि यामुळे फक्त तुझा संसार मोडेल, दुसरा काही होणार नाही. पण अक्षरा काही ऐकायलाच तयार नसते. आणि मग त्यानंतर ती शाळेत जाते.
तर अक्षराची आई बाबांना म्हणत असते की आता आपण बोललोच आहोत तर जाता जाता देवीला सुद्धा साकडं घालू, आपण हे जे काही करत आहोत ते अक्षराला न कळण्यासाठी. त्यानंतर अक्षरा जेव्हा शाळेत जाते तेव्हा तिच्या वर्गातील मुलं तिला मास्तरीणबाई म्हणूनच हाक मारत असतात. त्यामुळे अक्षरा विचारते की हे काय नवीन. त्यावर अधिपती सांगतो की तुम्ही मराठी शिकवताना म्हणून मग आम्ही तुम्हाला मास्तरीणबाईच म्हणणार, ते मॅडम किंवा टीचर उगच काहीतरी वाटतं. आणि मग त्यानंतर अक्षरा म्हणते ठीक आहे आणि ती पुढील धडा शिकवायला सुरुवात करते. पण अधिपती पुन्हा उभा राहत म्हणतो की काल तुम्ही जो धडा शिकवला होता ना त्याबद्दल मला एक शंका आहे. त्यावर अक्षरा म्हणते की आता तुम्ही खाली बसा, शंका तुमच्या जवळच ठेवा, जेव्हा प्रश्न उत्तरांचा तास सुरू होईल तेव्हा मला ती शंका विचारा. पण अधिपती काही ऐकत नसतो. त्यामुळे मग अक्षरा त्याच्यावर ओरडते आणि अधिपतीला खाली बसवते. त्यामुळे अधिपती नाराज होतो. अक्षरा मात्र गालातल्या गालात हसत असते. तिला हे सगळं काही आवडत असतं आणि मग ती शिकवायला सुरुवात करते. दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीकडून दही साखर घेत मीटिंगला जाण्यासाठी निघते. पण त्याच वेळी अक्षराचे आईबाबा त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरी त्यांचं स्वागत करते आणि म्हणते की तुम्ही बसा, मात्र माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला जावं लागेल. मात्र ते दोघेजण तिला विनंती करतात त्यामुळे ती थांबते. मात्र काही घडलंच नाही अशा आविर्भावात ती विचारत असते की काय झालं, आज तुम्ही वाट कशी काय चुकलात आणि तुम्ही तर त्या दिवशी हळदी कुंकवाला येणार होता ना, मग का नाही आलात. त्यावर अक्षराचे आईबाबा सांगतात की आम्ही लग्नाला गेलो होतो आणि नंतर यायचं चाललं होतं. पण त्याचवेळी अक्षरा मात्र त्यावर भुवनेश्वरीमध्येच म्हणते की अरे हो, त्यावेळी सुनबाई तुमच्या घरी आल्या असतील ना. आणि मग ती विचारते की कशा आहेत आमच्या सुनबाई, आम्हाला तर त्यांची खूप आठवण येते. त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की ती बरी आहे. पण आई म्हणते की बरी कसली, एखादी मुलगी माहेरी कशी बरी असेल. पण त्याचवेळी भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला एक महत्त्वाचा मेसेज करायचा आहे आणि ती मग फोन हातात घेऊन त्यामध्येच बघत बसते. तर अक्षराचे आई बाबा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण भुवनेश्वरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ती फक्त म्हणत असते की आमचं काहीच म्हणणं नाही, आमच्या मनात सुनबाईंबद्दल काही नाही. आणि त्याच वेळी चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरी म्हणते की आता मोठे मालक आलेत तर तुम्ही त्यांच्याशीच बोला. पण चारुहास सर म्हणतात की ते तुझ्याशी बोलायला आले आहेत ना, मग इथेच थांब आणि बोल त्यांच्याशी. त्यामुळे मग भुवनेश्वरी तिथेच थांबते. तर अक्षराचे आईबाबा तिला विनंती करत असतात की जे काही घडलं ते आपण विसरून जाऊ, आपण मुलांसाठी आपलं मन मोठं करायलाच हवं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जे काही घडलं त्यात माझा काही संबंध नाही, जे काही घडलं ते तुमच्या लेकीत आणि जावयात घडलं, मी फक्त निमित्त झाले. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की आमच्या घरामध्ये जे काही घडतं त्याला हीच निमित्त असते आणि दुर्दैव असं की प्रत्येक वेळी हे निमित्त मोठंच ठरतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.